मुंबईत वाराणसी पाहिलं नसेल आई माझी फ्रँकलिन पॉलला आशीर्वाद. माझे मित्रमंडळ आहेत सर्व. तर आपण बेसिकली 1-1.5 महिन्याच्या स्पॅन ऑफ टाइम में देखावा आपण सादर केलं. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये. तर तारीख आहे 24 सप्टेंबर आणि तुम्हाला माहिती आहे गणेशोत्सव संपलेलाच आहे आणि अक्षरशः 11 दिवसाचे गणपती 15 दिवसाचे गणपती पण गेलेले आहेत. आता राहिले 21 दिवसाचे गणपती. तर तुम्ही विचार करा 21 दिवसाचा गणपती कुठं बसतो. तर मी अशाच ठिकाणी आलो आहे एका प्रतीक्षानगरमध्ये. पॉलचा लाडका जो 21 दिवसाचा असतो त्याच गणपती बाप्पांचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर GTB नगरवरून मी चालत काहीतरी 10 मिनटावर रस्ता आहे. तर चालत आता थोडंसं घराच्या जवळच आलो आहे आणि चला आता जाऊया. आणि तिकडे एक असा सुंदर असा देखावा बांधला आहे, तो अक्षरशः सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. म्हणजे तुम्ही मुंबईत वाराणसी पाहिलं नसेल ते आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटते. तर चला आता जाऊया, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. बोला गणपती बाप्पा मोरया. एक फेमस यूट्यूबर आहेत आपले, असे आपले ओळखीचे आहेत आणि आपले खूप म्हणजे गायक आहेत, खूप गाणी गायलेले आहेत. तर अर्थातच SS व्हिडिओ आपल्यासोबत आहेत आज. तर तुम्ही पॉलच्या लाडक्याबद्दल भरपूर ऐकलं असेल. नक्कीच पॉलच्या लाडक्याचे व्हिडिओ मीडियाच्या मार्फत, सोशल मीडियाच्या आपले यूट्यूब मित्र आहेत त्यांच्या व्हिडिओजमधून पाहिलेले आहेत. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे, अप्रतिम. त्यांनी मुंबईमध्ये वाराणसी बांधलं आहे. मुंबईमध्ये बांधलं आहे, डेकोरेशन बी आहे, प्लस त्यांनी एक मेसेज बी दिला पुढे या व्हिडिओमध्ये बघायचं. काय मेसेज दिला हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. पण चला आता जास्त उशीर न करता आपण आता जाऊया डायरेक्ट. तुम्हाला गणपतीजवळच भेटतो आता. चला गणपती बाप्पा मोरया. 10 मिनटं वॉकिंग केल्याच्या नंतर बिल्डिंग खाली पोचलेलो आहे आणि आता आतुरता आहे फक्त बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि तो क्षण पाहण्यासाठी. तर चला पाहूया, जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता लिफ्टच्या इथं आलो आहे आम्ही आणि इथं लिहिले पॉलचा लाडका 2024. एका लिफ्टमध्ये 3च व्यक्ती चढू शकतात. तर आपण जाऊया लिफ्टमध्ये. सो फायनली आता आम्ही त्या लोकेशनला पोचलेलो आहे आणि तुम्हाला एक झलक आता दाखवली मी. आतमध्ये येताना एंट्री दाखवली आहे आणि आता आतूर आहे फक्त तो संपूर्ण नजारा दाखवण्याची. तर चला आता जाऊन आपण तो संपूर्ण नजारा पाहूया. तर मी अक्षरशः शॉक झालो. मी बघतच बसलो कॅमेरा न ओपन करता. व्हिडिओद्वारे पाहिलं होतं पण अक्षरशः प्रत्यक्ष पाहिल्याच्या नंतर एक वेगळीच मजा आली. खरंच खूप छान वाटलं आहे. तर चला आता तुम्हाला व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सगळं प्रॉपर सगळं दाखवतो मी काय ते. चला
घरी, तर त्यांनी जो संदेश दिला आहे त्याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया की सर आपलं हे तुम्ही जे बनवलं आहे कॉन्सेप्ट ते तुम्ही दरवर्षी म्हणजे बनवता, लोकांना तो संदेश देत असता. गेल्या वर्षी तुम्ही ना केदारनाथ बनवलं बरोबर? हां, तर मी इथे येऊ शकलो नाही, पण मी अक्षरशः फॅन झालो होतो की नेक्स्ट टायमाला नक्की जाईल. पण या टायमाला तुम्ही इतकं भारी बनवलं आहे, मुंबईमध्ये वाराणसी आणि एक पोल्युशनचं एक बनवलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही लोकांना संदेश काय द्याल? नमस्कार, मी फ्रँकलिन पॉल. पॉलचा लाडका प्रस्तुत नो पोल्युशन इज द ओनली सोल्युशन, से नो टू प्लास्टिक. तसं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण एक सोशल कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे. या कॉन्सेप्टमध्ये आपण अवेअर करत आहोत की आपण जे प्लास्टिक आहे, जे वॉटर बॉडीज आहेत, जे काही आपण डॅमेजेस करत आहे त्याबद्दल आपण लोकांना अवेअर करत आहे की आता जे काय रिसेंट जे स्टडी फाइंड आउट झालं आहे त्याच्यातून माहीत पडलं की इच अँड ह्युमन बॉडी कंटेन मायक्रोप्लास्टिक. तर आपल्याला लोकांमध्ये जागृत करायचं आहे आणि ह्याच्यात आपण लवकरात लवकर या सोल्युशनचा पण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्या पुढचा एन्व्हायरमेंटसुद्धा व आपल्या हेल्थसुद्धा हे आपण अवेअर करा. ओके ओके. आणि हे तुम्हाला बनवायला किती वेळ लागला? आपल्याला माझी संपूर्ण टीम होती, याच्या पाठचे माझे फॅमिली मेंबर्स आहे, माझे टीम मेंबर्स आहेत, माझे मित्रबंधू आहेत सर्व. तर आपण बेसिकली 1.5 महिन्याच्या स्पॅन ऑफ टाईम में देखावा आपण सादर केलं. खूप छान म्हणजे त्या लोकांनी बनवलं, म्हणजे फ्रँकलिन पॉल यांनी. तर खरंच खूप छान संदेश दिला लोकांपर्यंत. तर खरंच धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला थोडा वेळ दिल्याबद्दल. माझी बैसली कारल्याला, पावली कोणाला, पावली भक्ताना, आईच्या लेकराना, पावली भक्ताना. आई माझी फ्रँकलिन पॉलला आशीर्वाद देना, तुझा आशीर्वाद देना. हे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये फिट नाही झालं, नाही तर छान केलं, मस्त. आणि हा फ्रँकलिन पॉलचा लाडका, खूप वाराणसी घाट, खूप छान अशी, मला तर खूप आवडलं. आणि फ्रँकलिन पॉलला भरपूर सपोर्ट करा, कारण की एवढी मेहनत 1.5 महिना लागला ही एवढी म्हणजे बोलतात ना एवढं डेकोरेशन करायला. हॅट्स ऑफ, सलाम. खरंच म्हणजे अक्षरशः जेवढं बघल ना तेवढं खूप कमी आहे. खरंच दिवस जाईल याच्यामध्ये बघायला. तर चला मित्रांनो, तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, पूर्ण वाराणसी घाट होता आणि खूप छान अशी खरंच खूप छान मेहनत घेतली होती. आणि 1.5 महिना अक्षरशः डेकोरेशन करायला लागलं. आणि मुलाखत तर तुम्ही ऐकलीच असाल, फ्रँकलिन पॉलची आपण स्वतःहून घेतली. तर त्या संदर्भात त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की कसं बनवलं, किती महिने लागले, म्हणजे किती दिवस कसं काय हे या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि गेल्या वर्षी म्हणजे
अक्षरशः 5 वर्षापासून तो करतोय मेहनत. तर नक्की त्याला सपोर्ट करा फ्रँकलिन पॉलला. आणि त्याचा पेज पण असेल तर मी ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर बघा खूप छान आहे. एक शेवटची झलक. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आणि एसएनी पण एक गाणं गायलं असेल तर खूप त्यांना आवडलं बॉलच्या बाबतीत. तर एकवीर आईचं पण गाणं होतं. आणि खरंच हा मी व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.